नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाच्या भरतीबद्दल माहिती घेणार आहोत। भरती आहे CSC ऑपरेटर, म्हणजेच तुम्ही आधार कार्ड वगैरे पाहिलं असेल, प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे। ते आधार कार्ड ऑपरेटर सुपरविजर हे जिल्हा लेवलचं पोस्ट आहे, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यासाठी एक पोस्ट असते ही। तर ही जी भरती आहे जवळजवळ 25 स्टेटमध्ये निघालेली, त्यामध्ये बघा आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड अशा प्रकारे 25 स्टेटमध्ये ही भरती निघालेली आहे। तर आता फक्त आपण माहिती घेऊया महाराष्ट्र स्टेटसाठी। महाराष्ट्र स्टेटमध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये ह्या जागा आहेत अवेलेबल ते बघूया। तर महाराष्ट्र ठिकाणी 13 नंबरला बघा महाराष्ट्र ऑप्शन दाखवते 13 नंबरला, त्या ठिकाणी अप्लाय नाव असं बटन येते, तिथं आपण क्लिक करून बघूया। आणि शेवटची तारीख आहे 30/11/2024, म्हणजे आज तारीख आहे 17, तर 30 तारखेपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। त्यासाठी शिक्षणाची काय अट आहे सगळी माहिती आपण सविस्तर पुढे बघणार आहोत। तर ॲप्लाय करून बघतो मी, पहिल्यांदा थोडासा वेळ लागतो। तर बघा इथं ॲप्लिकेशन कशासाठी आहे, तर बघा ॲप्लिकंट आर इन्व्हायटेड फॉर द फॉलोइंग पोस्ट टू बी फिल्ड प्युअरली ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस फॉर अ पिरियड ऑफ 1 इयर। ही जी भरती आहे ती 1 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असणार आहे, परंतु पेमेंट चांगला आहे मित्रांनो या भरतीसाठी। ही जी पोस्ट आहे 1 वर्षाची असली तरी चालेल, पण ह्याला पेमेंट चांगला आहे आणि जिल्हा लेवलची पोस्ट आहे। लास्ट डेट ह्याची 30/11/2024 आहे आणि पोस्टचं नाव आहे आधार सुपरवायझर ऑपरेटर डिस्ट्रिक्ट लेवल, बरोबर। तर महाराष्ट्रामध्ये आपण बघतो, तर महाराष्ट्रामध्ये बीडला एक आहे जागा, चंद्रपूरला एक आहे, गोंदिया जिल्ह्याला एक आहे, परभणी जिल्ह्याला एक आहे, रायगडला एक आहे, सांगलीला एक आहे, सिंधुदुर्ग एक, वर्धा आणि अमरावती अशा जवळजवळ 7 ते 8 जिल्ह्यांची नावं महाराष्ट्रामध्ये आलेली आहेत। त्या 8 जिल्ह्याला ही भरती होणार आहे। आणि ही जी भरती आहे ती कुठून होते बघा, ॲप्लिकंट्स आर इन्व्हायटेड फॉर द आधार ऑपरेटर सुपरवायझर इन सेवा केंद्र CSC ई गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेड, म्हणजे भारत सरकारचं जे केंद्र आहे त्याच्या अंडर ही भरती केली जाते। अशी काय नाही की 1 वर्षासाठी म्हणजे काहीच व्हॅल्यू नाही त्याला, परंतु ही डिस्ट्रिक्ट लेवलची पोस्ट असल्यामुळं हिला पेमेंट चांगला आहे। नेम ऑफ पोस्ट आहे आधार कार्ड। त्याच्यानंतर ह्याचं बघा एज्युकेशन क्रायटेरिया बघू आपण। एकतर वयाची अट आहे ते 18 वर्ष पूर्ण असावीत, शिक्षणाची अट आहे 12वी, कमीत कमी 12वी शिक्षण असावं, किंवा ITI झालेला असावा, किंवा 3 वर्षाचा डिप्लोमा झाला असावा, अशी शिक्षणाची अट आहे त्यांची। त्याच्यामध्ये अजून एक ठेवलेले आहे 10वी नंतर 3 वर्ष डिप्लोमा झाला असावा किंवा 12वी झालेली असावी, ह्याच्यापैकी कुठलं एक असले तर तुम्ही इथं ॲप्लाय करू शकता। त्यानंतर तुमच्याकडे ऑपरेटर सुपरवायझरचं सर्टिफिकेट असावं, म्हणजे आधार कार्डबद्दल तुम्ही कोणता तरी कोर्स एखादा पूर्ण केला असावं त्याचं सर्टिफिकेट असावं, आणि कम्प्युटरचं बेसिक नॉलेज तुमच्यापर्यंत असावं, कम्प्युटर हँडल करता आला पाहिजे तुम्हाला। ह्या गोष्टी जर तुम्हाला जमत असतील किंवा तुमच्याकडे असतील तर तुम्ही ह्या पोस्टसाठी ॲप्लिकेशन करू शकता। आता आपण बघूया ॲप्लिकेशन नक्की करायचं कसं। ह्याच्या खाली आल्यानंतर तुम्हाला ॲप्लाय नावचं बटन मिळेल बघा। आता इथं ॲप्लाय नावला मी क्लिक केलं। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तसेच कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते जरूर लिहा। अशाच व्हिडिओ आपण या चॅनलवर अपलोड करत असतो। तुम्हाला माहितीपूर्ण जर वाटत असतील तर या नक्की शेअर करा। तर बघा याच्यामध्ये आपलं पहिलं नाव टाकायचं, नेमच्या ठिकाणी जवळजवळ सगळं पूर्ण नाव टाकायचं आपल्याला, फुल नेम। त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल ID, पॅन नंबर, डेट ऑफ बर्थ, स्टेट कोणत्या स्टेटसाठी ॲप्लिकेशन करणार आहात त्यासाठी आपण टाकूया, मी महाराष्ट्रासाठी बघतो टाकून। त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट कोणत्या डिस्ट्रिक्टसाठी, महाराष्ट्रासाठी, त्यामध्ये सांगलीसाठी मी बघतो, सांगलीला जागा होते सांगली। त्याच्यानंतर हायेस्ट क्वालिफिकेशन काय आहे, तर ग्रॅज्युएशन। तुमचं खरं तर 12वी असलं तरी चालेल, पण त्या हायेस्ट क्वालिफिकेशन विचारलं मी, तुमचं जास्तीत जास्त किती आहे ते तुम्ही लिहू शकता, बरोबर आहे। टोटल एक्सपिरियन्स, आता तुमचा एक्सपिरियन्स कशामधला आहे तो सगळा एक्सपिरियन्स इथे काउंट होईल असं नाही आहे, परंतु तुमचा एक्सपिरियन्स टाकणं गरजेचं आहे। त्यानंतर रेसिडेंटल टेस्ट, म्हणजे स्टेट, तुम्ही कोणत्या स्टेटमध्ये राहताय, तर महाराष्ट्रामध्ये। त्यानंतर रेसिडेंट ऑफ डिस्ट्रिक्ट, कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही वास्तव्य करताय ते एक। त्याच्यानंतर तुमचा जो रिझ्यूम आहे, तुमचं शिक्षणाबाबत किंवा तुमची प्रायमरी माहिती इथं रिझ्यूममध्ये अपलोड करायची असते, आणि तो रिझ्यूम इथं चूज फाईल या ठिकाणी जाऊन अपलोड करायचा। त्याच्यानंतर आधार कार्ड सुपरवायझर सर्टिफिकेट एक मिळतं, ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर इथं तुम्हाला अपलोड करायचं। त्यानंतर जेंडर फिल करायचा आणि त्याच्यानंतर कॅप्चा अपलोड करून सबमिट करायचं। हे जर केलं तर तुम्ही त्या पोस्टसाठी ॲप्लिकेशन पूर्ण होतं। आधार कार्ड सुपरवायझर डिस्ट्रिक्ट लेवलला हे जवळजवळ कमी लोक ॲप्लिकेशन करतात, त्यामुळे बऱ्यापैकी लोक इथं बसतात, आणि पेमेंट पण चांगलं असल्यामुळं, आणि 1 वर्षात जरी असेल तरी पेमेंट चांगलं आहे, जवळजवळ 40 ते 50 हजार पेमेंट याच्यामध्ये मिळून जातं। याने 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट बेस असतं तर काय प्रॉब्लेम, परत ह्या जागा रिन्यू होतात। त्याच्यामुळं तुम्ही जर ह्या सगळ्या रिक्वायरमेंट पूर्ण करत असाल तर ह्या फॉर्म जरूर भरा। तसेच तुम्ही जरी नसाल भरत किंवा तुमच्या आसपासचे लोक असतील, विद्यार्थी असतील, त्यांना ही माहिती जरूर सांगा, जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होईल। तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटते जरूर सांगा, चॅनलला सबस्क्राईब करा।